नमस्कार सगळ्या ताईंना. नागपंचमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावो. माझे सगळे काम झालेले आहे. भांडी मांडून घ्यायची, त्याच्यानंतर करणार आहे साडीला हात शिलाई. एक साडी माझी राहिलेली आहे. आज मला काही नागपंचमीची पूजा करायची नव्हती, त्यामुळे मी काही पूजा वगैरे काही केलेली नाही. स्वयंपाक पण साधाच नव्हता. पूजू तू खेळ बाई, मला कामं करू दे. थोडासा पदार्थ राहिलेला होता, तो आत्ता दिसला मला, त्याच्यामुळे परत मशीन काढली, परत लावली आणि एवढं आपलं करून घेतलं नाही. परत मशीन आपली जशी होती तशी जागेवर काढून ठेवली आणि आता करते साडीची घडी. अशा काळे राणी असतात. आमच्या गावाकडे देवळा काय हे ओळखतच नाही. पूर्ण अशा मी या शेंगा शिलून घेते. घेवड्याच्या शेंगा शिलून झालेल्या आहे. वरचे जे काही फोत्र असेल ते लगेच कॅरी बॅगमध्ये भरून डस्टबिनमध्ये टाकून देते. हे ठेवणार आहे फ्रीजमध्ये. आणि सौरभने पण येताना काय आणलं ते तुम्हाला दाखवते. मुलं असे कुठं गेले माझे तर मला फोन करून विचारतात, मम्मी काही आणू का भाजीला, तर तो काही घेऊन आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवेल. हे बघा मशरूम, त्याला मशरूमची भाजी खूप आवडते. आणि भाताचे वांगे, ह्या हिरव्या वांग्यांचं भरीत खूप छान होतं. आता वांगे धुवून ठेवणार आहे, धुवून पुसून ठेवणार आहे. चपात्या करताना जी पहिली चपाती केलेली असते ती चपाती मी कावड्यांना देत असते. कावडे रोज येऊन चपाती खाऊन जातात. असा आवाज देत असतो. एखाद्या वेळी जर घरी असले तर कधीतरी गप्पा मारता मारता अशी कामं पण होतात. आणि पॅन्टी धुताना माझ्या हातून बटन तुटलेले होते, ते बटन पण बसवून घेते. आमची म्याऊ गेली होती खाली, तिला आणायसाठी खाली गेले होते. ती आली सगळ्यासोबत घरात. लगेच वरती येऊन बसली बघा. माझ्यासाठी मी गुळाचा चहा बनवलेला आहे. येतो का चहा गुळाचा? रात्रीच्या जेवणामध्ये भरीत बनवते. वांगे चांगले छान भाजून घेतलेले आहे. वांग्यांच्या वरची साल काढून घेतली, बडगीमध्ये अशी बारीक करून घेतली. ही बडगी आहे. भरीत कुटण्यासाठी अशी बडगी वापरतो आम्ही. लसूण घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहे, शेंगदाणे. कांद्याची पात नाही माझ्याकडे, कांद्याची पात पण टाकतात यात. तेल तापलेले आहे चांगले, त्यात मोहरी टाकते, लसूण टाकून घेते, शेंगदाणे टाकते. शेंगदाणे चांगले भाजले की लगेच मिरची टाकते.
गावाकडं पराठ्यांवरती वांगे भाजून मिरच्या भाजून भरीत बनवतात. जी तुरीची जाळं वाढलेली असतात त्याच्यावरती पण भाजतात. चुलीवर वांगे भाजलेल्या भरतांची चव खूप छान येते. गावाकडं भरीत आणि पुरीची पार्टी सुद्धा करतात. भरीत बनवून घेतले त्यानंतर चपात्या बनवते. चपात्या झाल्यानंतर ह्याच ताव्यावरती मेथीची भाजी टाकणार आहे. सुकी मेथीची भाजी पण बनवते. ताव्यावरती सुकी मेथीची भाजी करून घेते. असा होता आजचा पूर्ण दिवस. आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.